दिनांक 5 मे 2020 रोजी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणारे धनंजय मुंडे यांनी एक GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर परदेशामध्ये जर कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असेल, खास करून शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांना, तर त्यांच्या परिवाराचं उत्पन्न हे 6 लाखाच्या वरती नसावे. मात्र त्या GR मध्ये काही शब्दांची खेळी खेळली गेलेली आहे, ते नीट बघून घ्या. जगातील पहिल्या 100 विद्यापीठामध्ये, ज्यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स देखील येते, त्या विद्यापीठामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर तिथं उत्पन्नाची अट नाही. मात्र दुसरी ओळ त्यांनी काय टाकलेली आहे की जगातील 1 ते 300 एवढी जी नावाजलेली विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न 6 लाखाच्या वरती नसावे, असा त्यांनी एक अट टाकलेली आहे धनंजय मुंडे साहेब यांनी. मात्र प्रश्न असा पडतो की शेड्यूल कास्टचे लोक हे सर्वच विभागामध्ये किंवा सर्वच गोष्टीमध्ये पुढारलेले आहेत का? आजही आपण सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय, उद्योगपती, स्पोर्ट, क्रिकेट असू द्या किंवा एनी अदर असू द्या, न्यूज चॅनल असतील, बॉलिवूड असेल किंवा नाटक क्षेत्र असेल किंवा एनी अदर कुठलंही क्षेत्र असेल, या सर्व समाजामध्ये शेड्यूल कास्टचे लोक पुढे गेलेले आहेत का, याचीही समीक्षा करणं गरजेचं आहे. नमस्कार, बुक पोस्ट या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा सवाल भाग क्रमांक 5 मध्ये आज आपण याच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रीमी लेअर योग्य आहे की अयोग्य, त्यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल, सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल करणारे 3.5% लोक कोण आहेत, सरकारची यापद कुठली बाजू आहे, हे सर्व विषय आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. काही 5 प्रश्न निर्माण होत आहेत, ते म्हणजे क्रीमी लेअर म्हणजे काय. दुसरा प्रश्न, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रीमी लेअर हे केव्हापासून आले किंवा आणले गेले किंवा आणले गेल्याचा प्रयत्न झाला. तिसरा प्रश्न, सुप्रीम कोर्टाचं याविषयी काय मत आहे, सरकारचं काय मत आहे, हे जाणून घेणार आहोत. आणि चौथा प्रश्न आहे की याचा फायदा कोणाला होणार आहे. पहिला प्रश्न, क्रीमी लेअर म्हणजे काय. 1971 साली सतनातन कमिशन आले होते. हे सतनातन कमिशन OBC मधील जे काही श्रीमंत आणि संपन्न झालेली लोक आहेत त्यांच्यासाठी एक क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर असे 2 प्रकारचे त्यांनी गट निर्माण केलेले होते. आणि त्यांनी असं स्पष्ट नमूद केलेलं होतं की OBC मधील जो काही श्रीमंत वर्ग आहे, संपन्न वर्ग आहे, त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा देऊ नये. 1993 साली न्यायमूर्ती रामानंद समिती यांनी 1971चा सतनातन कमिशनचा जे काही त्यांनी शिफारसी केल्या होत्या त्या स्वीकारल्या, ॲक्सेप्ट केल्या. पण पुढील काळामध्ये OBCच्या वर्गांसाठी क्रीमी लेअर हा एक शब्द त्यांच्या परिवारांसाठी एक अटच बनून राहिला. म्हणजे OBC मध्ये क्रीमी लेअर यामध्ये उत्पन्नाची अट किती असावी ही टप्प्याटप्प्यामध्ये चेंज होत गेलेली आहे. 1993 साली ही मर्यादा 1 लाख एवढी होती, 2004 ला 2.5 लाख, 2008 ला 4.5 लाख, 2013 साली 6 लाख, तर 2017 साली त्याची मर्यादा 8 लाख एवढी करण्यात आलेली होती. 2015 साली राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आलेला होता आणि या आयोगाने OBCचं उत्पन्न 15 लाख एवढं मोजण्यात यावं अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. मात्र केंद्र सरकारने ती शिफारस आज तागायत स्वीकारलेली नाही. दुसरी गोष्ट, 1993 साली सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला होता आणि त्या निकालामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि OBC म्हणजे जो काही आरक्षण घेणारा वर्ग आहे त्या समाजामध्ये प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमधील जज, मंत्री, मग ते केंद्रातले असू द्या नाहीतर राज्यातले मंत्री असू द्या, पब्लिक सेक्टर मधील एम्प्लॉई, ब्युरोक्रॅट्स म्हणजे IS, IPS आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामधील कर्नल या पदापेक्षा उच्च पदावरती जो कोणी काम करत असेल अशा मुलांना आरक्षण देऊ नका, असं 1993 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. हा अट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि OBC या तिन्ही वर्गांसाठी येते. ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रीमी लेअर हे प्रकरण किंवा हे भूत कधी जागं झालं त्याविषयी ऐकून घ्या. 2006 साली
एम नागराज वर्सेस युनियन स्टेट एक PIL जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावेळी 7 जणांचा बेंच निर्माण करण्यात आलेला होता आणि एम नागराज या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रिमिलियर पाहिजे अशा प्रकारचं महत्त्व मान्य केलेलं आहे. त्यानंतर 2018 साली जनरल सिंग यांनी देखील एक PIL दर्ज केली. त्याच्यामध्ये देखील त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रिमिलियरची पद्धत असावी अशा प्रकारचा त्यांनी दाखला दिलेला होता. त्यावेळी देखील 5 जणांची बेंच निर्माण करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळी या गोष्टीला सहमती दिली की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रिमिलियर असावे. मात्र पुढे सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्याचे रिव्ह्यू आणि समीक्षा करण्यात यावी. त्याचप्रमाणे श्रीमंत लोक, जे कोणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्समधील श्रीमंत लोक असतील अशा लोकांना शाळा, महाविद्यालय, नोकरी, युनिव्हर्सिटी यामध्ये आरक्षण देऊ नये असं 2018च्या जनरल सिंगच्या PIL मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आता या सर्वांवरती सरकारने आपलं काय मत व्यक्त केलेलं आहे ते जाणून घ्या. ज्यावेळी अशा प्रकारच्या जनहित याचिका सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये येतात त्यावेळी भारत सरकारचे अटॉर्नी जनरल भारत सरकारची बाजू मांडतात आणि त्यावेळेचे अटॉर्नी जनरल KK वेणुगोपाल यांनी काय आपलं मत व्यक्त केलेलं आहे ते जाणून घ्या. सरकार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांची समीक्षा करण्याच्या बाजूने आहे. मात्र शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या श्रीमंत व्यक्तींना किंवा लोकांना त्यामधून बाद करणे, काढून टाकणे याच्या विरोधामध्ये आहे. ते केंद्र सरकार करणार नाही असं KK वेणुगोपाल यांनी 2018 साली सुप्रीम कोर्टाच्या जबानीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सरकारने हे मान्य केलेलं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची समीक्षा करावी. तिसरा प्रश्न, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रिमिलियर असावे अशा प्रकारचं भूत हे केव्हा निर्माण झाले? समता आंदोलन समिती ही राजस्थान या भागामध्ये कार्य करते. ती स्वतःला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीतील गरीब व्यक्तींसाठी काम करते असं म्हणते. मात्र त्याच आंदोलन समितीने आणि त्याचबरोबर एक रिटायर्ड ऑफिसर ज्यांचं नाव आहे OP शुक्ला, शुक्लावरून तुम्हाला कळालं असेल की ही व्यक्ती कोण आहे ते. या लोकांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये PIL म्हणजेच जनहित याचिका मांडली. जनहित याचिका ही फक्त सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय यांच्यातच मांडली जाते. या दोघांनी म्हणजेच समता आंदोलन समितीने आणि OP शुक्ला या दोघांनीही जनहित याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांची समीक्षा लवकरात लवकर करण्यात यावी. त्यावर भारत सरकारने काय आपला निकाल दिलेला आहे ते ऐकून घ्या. भारत सरकार काय बोलत आहे ते म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांची समीक्षा करणे योग्य आहे. मात्र त्या समाजातील श्रीमंत व्यक्तींना त्या आरक्षणातून बाजूला करणे याच्या विरोधामध्ये सरकार आहे. म्हणजे हे कुठे ना कुठेतरी चांगली गोष्ट आहे. दुसरं, 1993 सालीचा इंदिरा साहनी केस, 2006चा एम नागराज आणि 2018 सालीचा जनरल सिंग या तिन्ही केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे ते म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रिमिलियर लागू होत नाही. मात्र 2018च्या नंतर जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यावरती एक 7 जणांची बेंच निर्माण करण्यात यावी आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे 7 जज असावेत. हे सर्व ऐकून घेणाऱ्यांमध्ये होते सध्याचे भारत सरकारचे सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे बोबडे साहेब, RS गवई, जे की आंबेडकरी चळवळीतील एक मोठं नाव होतं, त्यांचे सुपुत्र गवई साहेब आणि तिसरे आणखी एक वकील. या तिघांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांमधील जो काही श्रीमंत टप्पा आहे त्याची समीक्षा करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये एक 7 जणांची बेंच निर्माण करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी आपला हा निकाल दिला त्यावेळी त्यांनी काही शिक्के देखील मारलेले आहेत. ते म्हणजे
शिक्के बोलू शकता किंवा त्याला टोमणे देखील म्हणू शकता. यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने काय सांगितले ते ऐकून घ्या. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स या लोकांसाठी आर्थिक आधार नसावा, म्हणजे जो क्रिमिलेअरची जे उत्पन्नाची अट आहे त्यामध्ये शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना आर्थिक आधार नसावा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. अनुसूचित जातीचे लोक हे ऑलरेडी पहिल्यापासूनच अस्पृश्य आणि मागास आहेत असा दुसरा ठपका त्यांनी ठेवलेला आहे. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे ओबीसी वर्गासाठी क्रिमिलेअर असावे. चौथं त्यांनी सांगितलेलं आहे 2018 मध्ये आरक्षण हे 50% आतमध्येच असावे. मात्र सध्याला आरक्षण हे 50% वरती गेलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय बोलतंय की जर 50% वरती जर आरक्षण गेलं तर ते आर्टिकल 16 याचं व्हायलेन्स करणारा असेल. त्याचबरोबर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यासाठी तेथील राज्य सरकारचा तो हक्क आहे, त्यांच्याकडे ते अधिकार आहेत. मात्र प्रमोशनमध्ये आरक्षण देताना त्या राज्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी चेक करणं गरजेचं आहे, म्हणजेच प्रशासकीय दक्षता पाळणे गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा मांडला, तो म्हणजे क्रिमिलेअर ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स या लोकांसाठी लागू होत नाही, तरी पण त्याचे प्रिन्सिपल म्हणजेच क्रिमिलेअरची सर्वोच्चता ध्यानात ठेवावी अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात बोललेलं आहे. याचा फायदा जर बघितला तर आजही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्समधील काही लोक हे पुढे गेलेले आहेत, काही लोक आजही मागे आहेत, हे मान्य करणारी गोष्ट आहे. काही लोक हे सतत आमदार खासदार त्यांची मुलं महापौर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतत होत आहेत. मात्र असा एक दुसरा टप्पा आहे की जो साधारण सरपंच देखील होऊ शकत नाही. IASचा पोरगा IAS होत आहे, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होत आहे, इंजिनियरचा पोरगा इंजिनियर होत आहे. मात्र दुसरीकडे बिगाराचा पोरगा बिगारी बनतोय, झाडू कामगाराचा पोरगा झाडू कामगार बनतोय. यासाठी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी उत्पन्नाची अट असावी ती योग्यच आहे, जेणेकरून जे काही शेड्यूल कास्टच्या समाजामधले शेड्यूल ट्राईबच्या जनजातीमधले श्रीमंत वर्ग आहे त्यांना बाजूला करून आरक्षणाचा फायदा हा सर्व समाजापर्यंत पोचला जावा. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किंवा मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे तो अत्यंत योग्य आहे आणि त्याचा आपल्याला आदरच करावा लागेल की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी सुप्रीम कोर्टाने एक सकारात्मक बाजू मांडलेली आहे.